नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्रातील सर्वात हाय व्होल्टेज आणि चर्चेत असलेल्या निवडणुकीबद्दल. पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक 2026. यामध्ये आपण पाहणार आहोत की कोणाची सत्ता येणार व कोण कोणाला किती जागा मिळणार हे सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ही फक्त एक महापालिका निवडणूक नाही, तर पुणे जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लढाई आहे. तब्बल अनेक वर्षांनंतर ही निवडणूक होत असल्यामुळे जनतेत प्रचंड उत्सुकता आहे. कोण येणार, कोणाची सत्ता येणार आणि कोणकोणते उमेदवार मैदानात उतरले आहेत, हे सर्व आपण आज सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आणि वेगाने विकसित होणाऱ्या महानगरपालिकांपैकी एक आहे. औद्योगिक शहर, IT हब, कामगार वर्ग, मध्यम वर्ग आणि नव्या मतदारांची मोठी संख्या. त्यामुळे इथले मतदान पॅटर्न नेहमीच वेगळे राहिले आहेत. या निवडणुकीत एकूण 128 जागा असून सत्ता मिळवण्यासाठी 65 जागांचा जादुई आकडा गाठणं आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षासाठी ही निवडणूक करो या मरो अशीच आहे. आता सर्वात आधी बोलूया कोणकोणते पक्ष निवडणुकीत उभे आहेत याबद्दल. यावेळी मुख्य लढत पाहायला मिळते ती भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, काँग्रेस, शिवसेना, शिंदे गट आणि शिवसेना, उद्धव ठाकरे गट यांच्यात. याशिवाय काही प्रभागांमध्ये मनसे, छोटे पक्ष आणि अपक्ष उमेदवार सुद्धा निवडणूक रंगतदार करत आहेत. विशेष म्हणजे काही ठिकाणी जुने विरोधक तर काही ठिकाणी नवे राजकीय समीकरण पाहायला मिळत आहेत. भाजपबद्दल बोलायचं झालं तर गेल्या काही वर्षात शहरातील संघटन मजबूत झाली आहे. केंद्र व राज्यातील सत्ता, विकास कामांचा प्रचार आणि शहरी मतदारांमध्ये असलेली पकड हे भाजपचे मोठे प्लस पॉइंट्स मानले जात आहेत. अनेक सर्वे आणि स्थानिक राजकीय अभ्यासकांच्या मते भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र प्रश्न असा आहे की भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार की नाही. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस ही पिंपरी चिंचवडमधील पारंपरिक ताकद मानली जाते. अजित पवार गटाकडे अनुभवी नगरसेवक, स्थानिक नेतृत्व आणि कार्यकर्त्यांचा मजबूत बेस आहे. तर शरद पवार गटाकडे सहानुभूतीचा मुद्दा, जुने निष्ठावंत कार्यकर्ते आणि काही भागात भावनिक पाठिंबा दिसतो. जर हे दोन्ही गट प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या एकमेकांना मदत करत असतील तर राष्ट्रवादीसाठी सत्ता मिळवण्याचा मार्ग सोपा होऊ शकतो, असं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. शिंदे गट सत्तेचा फायदा, तर ठाकरे गट स्थानिक नाराजी आणि जुन्या शिवसैनिकांच्या जोरावर मैदानात उतरलेला आहे. काँग्रेस काही निवडक प्रभागांमध्ये प्रभाव दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, तर मनसे आणि अपक्ष उमेदवार काही जागांवर निकाल बदलू शकतात. हेही लक्षात घेण्यासारखं आहे. आता येऊया सर्वे आणि अंदाजांवर. सध्या उपलब्ध असलेल्या राजकीय सर्वे, ग्राउंड रिपोर्ट्स आणि कार्यकर्त्यांच्या फीडबॅकनुसार भाजप 45 ते 55 जागांपर्यंत, राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही गट मिळून 40 ते 50 जागांपर्यंत, तर उर्वरित जागा शिवसेना, काँग्रेस, मनसे आणि अपक्षांमध्ये विभागल्या जाऊ शकतात असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे. हंग असेंब्लीसारखी स्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. मग प्रश्न उरतो, सत्ता कोणाची येणार? जर भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला तर अपक्ष आणि मित्रपक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला जाईल. जर राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आली तर सत्ता त्यांच्या हातात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ही निवडणूक निकालाच्या दिवशीच खरी दिशा दाखवणार आहे. शेवटी एक महत्त्वाचा मुद्दा, मतदारांचा मूड. यावेळी मतदार विकास, पाणी, रस्ते, ट्रॅफिक, कचरा व्यवस्थापन आणि भ्रष्टाचार यावर जास्त लक्ष देताना दिसत आहेत. नेतृत्व कोणाचंही असो, काम झालं पाहिजे अशी स्पष्ट भूमिका अनेक मतदार घेत आहेत आणि हाच मुद्दा निकालात निर्णायक ठरू शकतो. तर मित्रांनो, तुमच्या मते पिंपरी चिंचवडची सत्ता कोणाच्या हातात जाणार? भाजप, राष्ट्रवादी की एखादा मोठा राजकीय ट्विस्ट? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा
आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी चॅनल सबस्क्राईब करा.